नमस्ते. माझ्या निवृत्त मित्र मैत्रिणींनो, आपण सारे आता वयाच्या एका सुंदर वळणावर पोहोचलो आहोत. आपण आता अधिकच आकर्षक दिसू लागलो आहोत. आपण लहान असताना आपल्यापाशी जे जे काही हवं असं आपल्याला वाटायचं ते सगळं काही आपल्यापाशी आज आहे. आपण आता शाळेत जात नाही किंवा कामालाही जात नाही. आपल्याला आता दरमहा एक ठराविक रक्कम निवृत्ती भत्ता म्हणून मिळायला लागलेली आहे. घरून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एका ठराविक वेळेतच घरी परतण्याची आता अट असत नाही. आपल्यापैकी काही जणांपाशी अजून वाहन चालवण्याचा परवाना असेलच. काहींचा एक्सपायर झालेला असेल, त्यांना आता ते रिन्यू करावं लागेल किंवा नवीन परवाना त्यांना काढावा लागेल. आणि त्यांच्यापाशी स्वतःची चारचाकी किंवा स्कूटर, टू व्हीलर असेलच. म्हणजे आपलं आयुष्य आता सुंदर झालेलं आहे. आता आपण विश्वास बसणार नाही इतके चुणचुणीत झालो आहोत. आता आपली बुद्धी काहीशी मंद झाल्यासारखी वाटते, कारण आपल्या डोक्यात भरपूर माहिती साठवल्या गेली आहे. आपल्या डोक्यात आजवरच्या बऱ्याच गोष्टी साठवल्या गेल्या असतात. त्यामुळे आपल्या कानाला आतील बाजूस दबाव येत असतो. या दबावामुळे आता आपल्याला कधीकधी ऐकण्याचा त्रास होऊ लागतो. हे म्हणजे संगणकातल्या हार्ड डिस्कसारखं आहे. संगणकातील हार्ड डिस्कवर जेव्हा बऱ्याच फाईल आत जमा होतात तेव्हा तिचा वेग मंदावतो, असंच हे आहे. जसे कॉम्प्युटर जे आहे, जसजसे हे कॉम्प्युटर जुने होत जाते तसतसे त्याचे व्हर्जन हे जुने राहते व नवीन व्हर्जन्स हे येत राहतात व जुने कॉम्प्युटर हे संत गतीने चालते. त्याचप्रमाणे माणसाचे सुद्धा आहे. आपली बुद्धी मंद झालेली नसते, परंतु आपल्या मेंदूत प्रचंड माहिती संकलित झालेली असते. जशी कॉम्प्युटरमध्ये फार मोठ्या प्रमाणात माहिती संकलित झाल्यानंतर त्याचे स्पीड किंवा आपल्या मोबाईलचा स्पीड जसा कमी होतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची सुद्धा आहे. आपल्या वयाच्या काही लोकांना असा अनुभव येतो की कधीकधी आपण आपल्या खोलीमध्ये नुसत्याच येरझाऱ्या चक्रा मारत असतो आणि आपण काहीतरी शोधत असतो, परंतु ते कुठे ठेवलेले आहे ते आपल्याला आठवत नाही. याचा स्मृती गमावण्याशी कुठलाही संबंध नाही. आपण अधिक काळासाठी कार्यरत राहावं या हेतूने निसर्गाने ती व्यवस्था केलेली असते. 60 वर्षावरील प्रत्येकासाठी काही नियम व अटी आहेत, त्या आपण पाळल्याच पाहिजेत. त्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहे. कोणते अन्न आपल्या आहारामध्ये असावं. यामध्ये नंबर 1 फळे आणि हिरव्या भाज्या. नंबर 2 समुद्री खाद्य, विशेषत्वाने मासे, काजू. नंबर 3 काजू. नंबर 4 अंडी. नंबर 5 बदाम. नंबर 6 शुद्ध ऑलिव्ह तेल. नंबर 7 चिकन. नंबर 8 आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वास्थ्यवर्धक अन्न. पुढील 3 गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचा. नंबर 1 वय. नंबर 2 भूतकाळ. नंबर 3 संताप. नेहमी आपण वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, कारण भूतकाळात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्याचा आनंद किंवा जास्त पश्चाताप करून काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे आपली जी मनस्थिती आहे ती ठीक राहणार नाही. त्यामुळे आपण हे वर्तमानात जगलं पाहिजे व आपल्या जीवनाचा आनंद हा आपण घेतला पाहिजे. 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1 म्हणजे परिवार. दुसरे मित्र. नंबर 3 सकारात्मक विचार आणि नंबर 4 वर्तमानात जगणे. आपल्याला कोणत्या गोष्टी करायला हव्या व ज्यामध्ये आपल्याला भरपूर आनंद मिळेल. नंबर 1 भरपूर हसा. नंबर 2 खेळा आणि झेपेल तेवढेच काम करा. नंबर 3 मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. फक्त लहान मुले किंवा नातवंडे यांच्यासोबतच नव्हे, तर आपल्या ज्या आवडते मित्र आहेत, जे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवतात, त्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे व आनंदात राहिले पाहिजे. नंबर 4 कुठलाही कार्यक्रम चुकवू नका. अलग कार्यक्रमामध्ये भाग घ्या. त्यांच्यामध्ये तुम्हाला बराचसा विरंगुळा होईल व तुमची मानसिकता ही चांगली राहील. 6 आवश्यक गोष्टी आपण ह्या केल्या पाहिजे. नंबर 1 खूप तहान लागेपर्यंत वाट पाहू नका, वरचेवर पाणी पित राहावे. नंबर 2 पहाटे मुळीच धडपडत उठू नका, पुरेशी झोप घ्या. नंबर 3 थकवा होईपर्यंत काम करू नका. नंबर 4 वेळोवेळी
वैद्यकीय तपासणी करून घेत चला. आजारी पडेपर्यंत थांबू नका. नंबर 5, नेहमी सकारात्मक राहा आणि आशावादी असा व नवीन नवीन गोष्टी ह्या शिकत राहा. व जे काही लोक आज बिझनेस करत असतील त्यांनी त्यांचे बिझनेस हे जोपर्यंत त्यांची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत त्यांनी हे काम केलेच पाहिजे. त्यामुळे ते अतिशय धष्टपुष्ट व एनर्जेटिक राहतील. थँक्यू सो मच.